हा दिनकर पण ना, दिनकरने टाळं लावलं असेल, मी कॉल करते त्याला. हो थांब. हो. हॅलो हॅलो दिनकर, हॅलो. हा दिनकर कुठे गेलाय माहिती नाहीये. मी तुला बेडरूमच्या खिडकीतून चावी टाकते, ठीक आहे? हो, हो. ये तू तिकडे. ही चावी घे, दार उघड. मी येते दाराजवळ. हो या. हा दिनकर पण ना टाळं लावून कुठेतरी बाहेर गेला असणार. चल चहा टाक, साय पण उठलेत तुझे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मयूला उठवते मी. मयू. माझ्या मुलीचं काय कापला कुणीतरी. माझी मुलगी मयू कुणी केलंय. हा बघा, हाच आहे तो नराधम बाप ज्याने आपल्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच मयुरीचा खून केला आहे. या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा होणार की फाशीची, हेच आता आपण पाहणार आहोत. अरे मारायला. अरे लाज नाही वाटत तुला? मुलीला मारून सगळ्यांसमोर दुःखी असण्याचं नाटक करतोस. हा, तुझा पण गळा चिरला पाहिजे. अरे बाप म्हणायच्या लायकीचा नाहीयेस तू. नालायक आहे तू, नालायक. अरे मी नाही मारलं माझ्या मुलीला. मी नाही मारलं. अरे बाप आहे मी तिचा. तुम्ही माराल का तुमच्या मुलीला? तिच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे मी. मी नाही मारलं. मी निर्दोष आहे. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. असं म्हणतात आई वडील आपल्या मुलांसाठी आपले प्राण सुद्धा पणाला लावायला तयार असतात. अगदी समाजातल्या दुर्बल परिस्थितीतले पालक सुद्धा आपल्या मुलांसाठी वाटेल तेवढ्या भयानक शत्रूचा सामना करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. आजची ही केस सुद्धा एका अशाच आई वडिलांची आहे ज्यांच्यावर स्वतःच्याच मुलीच्या खुनाचा आरोप होता. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. एक अशी मुलगी जिच्या आयुष्याचा दिवा वयाच्या 14व्या वर्षीच विझला. सख्या आई वडिलांनीच आपल्या अपत्याचा जीव घेतल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली असतील, पण या केसनं संपूर्ण देशाला हैराण करून सोडलं होतं. आई वडीलच खरे गुन्हेगार आहेत की काय असा संभ्रम निर्माण केला होता. संपूर्ण देश या केसच्या निकालाची वाट पाहत होता. आणि फक्त लोकल पोलीसच नाही तर देश पातळीवरच्या सीबीआयच्या टीमनं सुद्धा यामध्ये तेवढंच लक्ष घातलं होतं. पण खरे गुन्हेगार कोण हा प्रश्न शेवटपर्यंत तसाच टिकून होता. पाहूया भारतातल्या थरारक, रहस्यमयी आणि सनसनाटी केसेस पैकी ही आजची केस. मग बर्थडेचा काय प्लॅन केलायस मयुरी? नाही म्हणजे फ्रेंड्स बरोबर बाहेर फिरायला जाणार आहेस की नाही? हो ऑफकोर्स, आम्ही खूप धमाल करणार आहोत. पप्पा, आपण घरी पार्टी करणारच आहोत ना? ऑफकोर्स, व्हाय नॉट. बाय द वे पप्पा, तुम्ही मला बर्थडेला काय गिफ्ट देणार आहात? ह्या वर्षी काहीही नाही. काय? असं कसं? दिस इज नॉट फेअर. कारण का तुला बर्थडेच्या दिवशी नाही, तुला गिफ्ट मी आत्ताच देणार आहे. वेट,
घेऊन येतो मी हा. काय देणार आहे मम्मी? सरप्राईज. कंटाळा हे बघ मयुरी काय आहे? सांगा ना. मी नाही सांगणार मी सांगा नाही ना, सांगणार. please. नाही, 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 नाही. कारण का तुला तुझ्या स्वतःच्या हाताने उघडायचं आहे उघडा वाव पप्पा, थँक्यू सो मच. मला हेच गिफ्ट हवं होतं. मग अगं मम्मी तू पण ये ना, आपण फोटो काढूया एक. चला फॅमिली फोटो चला तेव्हा तू आता 14 वर्षाची होणार मग 15, 16, 17, 18. मला एक वचन दे तू कितीही मोठी झालीस ना तर या बापांची छोटीशी राजकुमारी बनून त्यांच्या सोबत राहशील कायमची. हो पप्पा, प्रॉमिस. ही कसली राहते? ही एकदा मोठी झाली की फुलपाखरासारखी उडून जाईन बघा. इम्पॉसिबल. माझ्या या छोट्याशा फुलपाखराला माझ्या मुठीत बंद करून ठेवेन बघ कायमचा. बघच तू चालेल ना तुला? हो. या मॅडम या. इथे येऊन आमच्यावर उपकारच केले. सॉरी, सोड ना. एनिवेज आता प्लॅन ऐक. तुझ्या बर्थडेला रात्री आपण स्लीप ओव्हर ठरवलंय. ग्रेट. मी डॅडींना सांगून कराओके सिस्टम मागवते. आपण गाणी गाऊया मग. व्हॉट्स इट? ओय अंकुश पाहतोय तुला. प्रिया प्लीज. प्लीज काय? तू तुझ्यावर लाईन मारतोय कधीपासून आणि तुला माहित आहे ना किती मुली लागल्या पाठी त्याच्या. हो पण काय? आम्हाला माहिती आहे तुला तर आवडतं. जा बोल त्याच्याशी. नाही नको. नको काय? गो 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 गो. ओके. अगं जा. हाय हाय. बस ना प्लीज. कॉफी. तर ही तुमची 5 दिवसाची औषधं. थँक्यू डॉक्टर. तुमची दातदुखी नक्की बरी होईल. ओके मस्त बरं. डॉक्टर कॅन आय कम इन? येस प्लीज कम. हॅलो. अनन्या काम झालं तुझं? हो आज जास्त पेशंट नव्हते पण तुम्ही खूपच बिझी दिसता. इतके की माझ्या घरी यायला सुद्धा वेळ नाही. अगं नाही का तसं काही नाही आहे पण तुमच्या आवडीची स्कॉच आणली आहे. मग आज रात्री येता डिनरला? ॲक्च्युली आय वुड लव्ह टू बट प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे ग. एकतर मी खूप थकलो आहे आता आणि सेकंड उद्या सकाळी जाऊन कॉलेजला लेक्चर द्यायचं आहे मला. हे बघ पण लवकरच मी तुझ्या घरी येईन आय प्रॉमिस. आणि मग आपण रात्रभर पार्टी करूया. फिरायला जायचंय? कोण कोण? अच्छा. बट जर कोणी आपल्याला बघितलं तर? मला माहीतच नव्हतं की. हॅलो हॅलो कोण बोलतंय? कट केला. कोण होतं फोनवर? प्रिया. प्रिया होती. मग फोन कट का केला तिनं? हा हे बघ तुझ्या लाडासाठी मी काही करू शकतो एनी टाइम. पण मला हे मुलांबरोबर असं फिरायला जाणं फिते फिते हसणं मी कधीच सहन करू शकणार नाही. समजलं का तुला? कधीच नाही. सॉरी पप्पा. दॅट्स माय डॉटर. अगं हे सगळं मी तुझ्या हितासाठीच बोलतोय ना बेटा. तुला काय करायचं आहे आता? फक्त स्टडीजवर कॉन्सन्ट्रेट करायचं. दॅट्स इट. कर आता अभ्यास. मयुरी बाळा चला नाश्ता करून घ्या. नको आहे मला. पप्पा ओरडले ना? ऐकलं मी. पण बेटा नाश्त्यावर कशाला राग काढायचा? दिनू काका कधी कधी पप्पा एवढं ओरडतात की मला त्यांची भीतीच वाटायला लागते. अरे बाळा मला पण त्यांची भीती वाटते. पण तुला माहित आहे ना
तुझे पप्पा तुझ्यावर किती प्रेम करतात. हो पण काय तुला माहिती आहे ना तुझे पप्पा तुझ्या बर्थडेसाठी काय काय प्लॅन करतायत. हा चला नाश्ता करून घ्या चला. शैलेश तू इथे काय करतोय? सर तुम्ही ते एका पेशंटची फाईल मागवली होती ना तीच घेऊन आलो. ठीक आहे. बरं आधी क्लिनिकला जा, सर्जरी आहे माहिती आहे ना तुला? हो सर येतो. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग पप्पा. या. एवढ्या रात्री फोन का केला अंकुश? अगं मी तुझ्या बंगल्यावर आलोय. आत येऊ? काय काय बोलतोयस? ओ गॉड. अगं मस्करी करतोय मी. तू पण नाही यार. आणि किती घाबरतेस रे? अंकुश तू ना नालायक आहेस. बघा नाही तर खरोखर आत येईन मी. येऊ? चल काय गरज नाहीये. बाय. गुड नाईट. गुड नाईट. ज्या मुलीचं आयुष्य एखाद्या सुंदर स्वप्नासारखं सुरळीत चालू आहे तिचा इतका भयानक अंत होईल असा कधीही कोणी विचार केला नव्हता. मयुरीच्या खुनाची बातमी वणव्यासारखी सगळीकडे पसरली. ती इतक्या वेगानं पसरली की पोलीस घटनास्थळी येण्याच्या आधीच पत्रकारांनीच गर्दी केली. पुण्याच्या समाधान नगरमध्ये डॉक्टर रमेश पवार यांच्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच मयुरीचा दिवसा ढवळ्या निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. उच्च भूवस्ती असलेल्या या भागात असा गुन्हा कोणी करू शकेल याची कल्पनाही केली नव्हती. पोलीस कमान. सर 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 मयुरी पवारच्या पुराव्याबद्दल काय सांगू शकाल? 14 वर्षाच्या मुलीचा खून करण्याचं कोणाकडे काय कारण? हे बघा आम्ही आताच काही सांगू शकत नाही. आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करू द्या प्लीज. अरे काय चाललंय? हा तुम्हाला सेन्स नाही? क्राईम सीन आहे. चला बाहेर वा. आउट. मिस्टर मोर डेड बॉडीला कोणी कोणी हात लावले? माहीत नाही साहेब. खूप लोक ये जा करतात. हे मीडियावाले पण येतात. सर या मुलीच्या डोक्यावर जखम झाले आणि गळा सुद्धा कापला गेलाय. भरपूर रक्त वाहिलं गेलंय सर. बॉडीची अवस्था पाहून असं वाटतंय काल रात्रीच्या मुलीचा खून झाला. मग आपल्याला एवढं लेट का कळवण्यात आलं? साहेब रमेश आणि नीलमला सकाळी डेड बॉडी दिसली. ना पण माहिती नाही बिचाऱ्यांना कधी खून झाला. मॉर्निंग सर. मॉर्निंग. या बघा काही मिळते का? सर क्राईम लोकेशन पूर्णपणे कंटेमिनेट झाले आणि बरेच जण इथे वावरल्या कारणाने सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स सर्वत्र पसरले. माहिती आहे आम्हाला पण शक्य तितका प्रयत्न करा. देशमुख त्यांचं काम झालं की बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवू. ओके सर. देशमुख सर त्या बॉटलला रक्त लागले. लॅबमध्ये पाठवून द्या. ओके सर. मिस्टर पवार झालं ते खूप वाईट झालं. बरं मला सांगा मयुरीचं कोणाची शत्रुत्व वगैरे होतं का? खूप गोड होते हो माझी मयू. सॉरी बट तिचं कोणाची अफेअर वगैरे?
नाही, अजिबात नाही. बरं, घरात चोरी वगैरे झाली? तुम्ही हे सगळं प्रश्न विचारण्यापेक्षा जाऊन त्या दिनकरला पकडा. त्यानेच मारलंय माझ्या मुलीला. हा दिनकर कोण आहे? दिनकर आमचा नौकर. तो बंगल्यात सर्वट रूम मध्ये राहायचा. मयूचा खून झाल्यापासून तो गायब आहे. त्याचा मोबाईल पण बंद आहे. तो बंगल्याला बाहेर टाळा लावून पळून गेलाय. त्याची रूम सुद्धा आतून बंद होती. मी मागून जाऊन रूम उघडली, आत गेलो, तो गायब. सर, घरात काही चाकू आहे पण त्यावर रक्त लागलेलं दिसत नाही. ठीक आहे, तरी देखील लॅबला पाठव. ओके सर. मिस्टर पवार, मला सांगा, हा दिनकर कुठे सापडेल आता? तुम्हाला काही कल्पना? ते शैलेशला माहिती असेल. ते दोघंही एकाच गावचे आहेत, कोल्हापूरचे. हा, शैलेश को? तो शैलेश जाधव माझा लॅब असिस्टंट आहे. इथेच खेरवाडीत राहतो. ठीक आहे, आम्ही सर्वंट रूम चेक करतो, तोपर्यंत तुम्ही दिनकरची पूर्ण डिटेल्स काढून ठेवा. पाटील, तिकडे चेक करा. ओके सर. देशमुख सर, जेवण तसंच पडलंय. याचा अर्थ दिनकर काल रात्री खून करून पसार झाला असेल. एक काम करा, फॉरेन्सिक टीमला बोलवा आणि इकडचे सगळे सॅम्पल्स घ्या आणि त्या पवार कुटुंबियांकडून दिनकरचे डिटेल्स घ्या. त्याचा फोटो सर्क्युलेट करा. ओके सर. हो, मी क्राईम लोकेशनवरच आहे. मी कळवतो. हो, नाही होईलच. मी थोड्या वेळाने करतो तुम्हाला कॉल. सर, गादी पूर्ण रक्ताने माखली आहे. सुकण्यासाठी टेरेसवर ठेवावं लागेल. ठीक आहे, ठेवा टेरेसवर. अरे, टॅरेसच्या दरवाजाला लॉक लागलाय. त्याला ब्लड सुद्धा लागलंय. त्याचे सॅम्पल घ्यायला लागतील. हे काम कर, आपल्या टीमला बोलव आणि चावी घेऊन येजा पटकन. हो सर. सगळे रिपोर्ट्स लवकर मिळवण्याचा प्रयत्न करा. सर, टेरेस लॉक आहे. एक मिनिट, आम्हाला टेरीची चावी हवी. हवी तर दिनकरकडेच असते. पण आम्ही तर आधीच त्याची रूम चेक केली. तिकडे तर आम्हाला चावी मिळाली नाही. मला नाही माहित. गादी इथेच राहू दे, आपण काय ते नंतर बघू. ओके सर, पण टेरेसच्या लॉकला रक्त लागल्यासारखं वाटतंय. टेस्ट केल्यावरच कन्फर्म होईल. ठीक आहे, चेक करा. आम्हाला मयुरीचा मोबाईल सापडला नाही. तुमच्याकडे कोणाकडे आहे? तिच्याचकडे असतो मोबाईल. मयुरीला सकाळी उठवायला गेलात तेव्हा रूम बंद होती की उघडी होती? सर, मयुरीचा खून त्यांच्याच घरात राहणाऱ्या नोकराने म्हणजेच दिनकरने केलं, ही गोष्ट खरी आहे का? सर, दिनकर आता कुठे आणि तुम्ही त्याला कधीच अभ्यास घेणार आहात? सर, हे बघा, आमचा तपास सुरू आहे. दिनकर फरार ही गोष्ट खरी आहे, पण तोच खुनी आहे की नाही आम्ही आता सांगू शकत नाही. आम्हाला थोडासा वेळ द्या. सर, एक शेवटचा प्रश्न. सर, हो साहेब, मी शैलेश जाधव. मयुरीताईसोबत फार वाईट झालं साहेब. टीव्हीवर पण तेच दाखवत आहे साहेब. तर टीव्हीचं जाऊ दे, मला सांग, हा दिनकर मोरे तुझ्याच गावचा आहे ना? कुठे आहे तो? माहीत नाही साहेब, कदाचित गावाला असेल. बर, हा दिनकर मोरे आणि मयुरी यांच्यात संबंध कसे होते? कसं आहे साहेब, दिनकर थोडा रंगेल स्वभावाचा आहे. मयुरी ताईच्या जरा जास्तच जवळजवळ यायचा. मला शंका होतीच की त्याच्या मनात घाणेरडे विचार तर नाहीत ना, पण मी जास्त विचारलं नाही साहेब. आणि तिच्या आईवडिलांचं वागणं कसं होतं? पवार साहेब तर मयुरीवर जीव ओळून टाकायचे साहेब. तिचे सगळे हट्ट पूर्ण करायचे. आईवडिलांची लाडकी होती साहेब. बर, पाटील सर, त्याच्याकडून याच्या गावचा पत्ता घ्या.
बघूया दिनकर तिथे आहे का ते. पोलिसांना संशय आहे की पवार कुटुंबाच्या नोकराने म्हणजेच दिनकर मोरे याने मयुरीची हत्या केली आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच मिळेल. हे काय झालंय? आम्ही तर मयुरीच्या बर्थडेचे प्लॅन्स करत होतो. हो बाळा, ती किती खुश होती. शी वॉज माय बेस्ट फ्रेंड. शांत. हो सर, जास्त वेळ लागणार नाही सर लवकर या केसचा रिझल्ट लागेल. जय हिंद सर. सर कोल्हापूर पोलीस स्टेशनला कळवलं ते लवकरच दिनकर मोरेच्या गावी जाऊन चौकशी करणार आहेत. ओके. मयुरीच्या फ्रेंड सर्कलबद्दल माहिती गोळा करा. तिचा मोबाईल कुठे आहे बघा आणि तिचे कॉल रेकॉर्ड्स काढा. ओके सर. सर मला असं वाटतं की हा दिनकर सापडला ना की आपली केसच सॉल्व्ह होईल. पण मला एक वेगळी शंका येते. रमेश पवार आणि त्यांच्या मुलीची रूम जवळजवळच आहे. मग त्यांच्या मुलीचा फोन होताना त्यांना काहीच कसं कळलं नाही? हो सर, हे तर मी मिस केलं. सर हे सगळं खूप विचित्र वाटतं. अहो साहेब, काय सांगताय? माझ्या नवऱ्याने खून केला? नाही साहेब, तो असं करूच शकणार नाही. मग तो पवारांच्या बंगल्यातून पळून का गेला? माहित नाही साहेब, पण माझा नवरा कधी कुणाशी सदा भांडला बी नाही. मग कुणाचा जीव घ्यायचा तो स्वप्नात बी विचार करू शकत नाही. आणि तो बी एका लहान मुलीचा. नाही साहेब, तो तिला सख्या मुलीसारखं जपायचं. हो, आई बाप जेवढी माया लावतात ना तेवढी माया लावायचं तिला. ठीक आहे, पण दिनकर इथे आला तर लगेच आम्हाला कळवायचं. हो साहेब. त्याला लपून ठेवायला किंवा पळून जायला मदत केला तर तुम्हाला पण जेलमध्ये टाकेल. बेटा अंकुश तुझंच नाव आहे ना? हो सर. आम्हाला मयुरीच्या कॉल रेकॉर्ड सोडून कळालं की तू तिला रात्री कॉल केलं होतंस. हो सर. सर मला मयुरी खूप आवडायची सर. काल रात्रीच आमचं शेवटचं बोलणं झालं होतं. मी सर तिला परत कॉलसुद्धा केला होता पण तिने नाही उचलला. मयुरी सगळ्यांची फेवरेट होती सर. तिचा खून कोणी का करेल? बेटा आम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर शोधतो. बरं तुमच्यापैकी कोणाला या घराचे नोकर दिनकर मोरे यांच्याबद्दल काही माहिती आहे का? हो सर, ती त्यांना दिनू काका म्हणायची. ते खूप चांगले आहेत सर. मयुरीचे मॉम डॅड क्लिनिकमध्ये बिझी असायचे त्यामुळे दिनू काकाच तिला सांभाळायचे. ती तिचे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना शेअर करायची. बेटा मला सांग, या दोघांच्या मध्ये अजून काही रिलेशन होतं? हो सर, काय विचारताय तिला? हे बघा, आम्ही फक्त आमचं काम करतोय. इन्व्हेस्टिगेशन पुढे नेण्यासाठी आम्हाला असले प्रश्न विचारावेच लागतात. नाही सर, असं काहीच नव्हतं. खरंच काही नव्हतं असं. एका क्षणात कुटुंब उद्ध्वस्त होतं ना, ते असं. तुम्ही जास्त विचार करू नका. कालपर्यंत सगळे आनंदात होते, आज होत्याचं नव्हतं झालं. पोलिसांना संशय आहे की पवार कुटुंबाच्या नोकराने म्हणजेच दिनकर मोरे याने मयुरीची हत्या केली आहे आणि याबाबत सविस्तर माहिती लवकरच मिळेल. सर, तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्याच नोकराने तुमचा विश्वासघात केलाय. सर जरा करायचं वरती घ्या ना, दिसत नाही. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? प्लीज प्लीज आम्हाला थोडं एकटं सोडा ना. आम्ही आमची मुलगी गमावली आहे. प्लीज थोडी तरी सहानुभूती दाखवा. प्लीज, आय रिक्वेस्ट ईच अँड एव्हरी वन, प्लीज.
चहा थोडा. पाटील सर देशमुख चादर काढा. सर याचा चेहरा पूर्णपणे सडलाय. ओळख पटवणं कठीणच आहे. याचं डोकं फुटलंय आणि याच्या गळ्यावरही मयुरीसारखेच वार झाले. देशमुख पवार कुटुंबियांना बोलव. ओके सर. माझे मयूच्या कुठे. हॅलो. देशमुख इकडे या. सर हा ठसा पाहिला. फॉरेन्सिक टीमला बोलवा. ह्याचे सॅम्पल्स घ्या. कदाचित हा खुन्याचा ठसा असू शकतो. ओके सर. इन्स्पेक्टर काय झालं इथे. या प्लीज. माय गॉड. तुम्ही याला ओळखू शकता. ओळखून येत नाही हो. हा दिनकर आहे का. काहीच ओळखून येत नाही आम्हाला. दिनकर असा कडा घालत होता. नाही मला आठवत नाही आहे. नीलमला विचारून बघूया का. नीलम नीलम हे कडं दिनकरचं आहे का ग. असंच कडा घालायचा तो. तर त्या दिवशी त्यानं कुठले कपडे घातले होते का आठवते का तुला. शर्ट होता निळ्या रंगाचा. सर 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 टेरेसवर जी डेड बॉडी सापडली आहे ती नेमकी कोणाची आहे? ती दिनकर मोरेची डेड बॉडी आहे. त्याचा खून होऊन 1.5-2 दिवस उलटले असतील असे त्याची डेड बॉडीची अवस्था बघून वाटतं. सर मग मयुरीचा खून नक्की केलाय कोणी? तोच प्रश्न आमच्या समोर आहे. आता आम्ही एवढंच बोलू शकतो. एक्सक्यूज मी. सर 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 शेवटचा प्रश्न. सर दिनकर मोरे आणि मयुरीचा खून नक्की कोणी केलाय सर? सर टीव्हीवरच्या प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये मयुरी पवारच्या खुनाची चर्चा होती. अनेक प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. बातम्यात तिखटमीठ लावून सांगितल्या जात होत्या. गुन्हेगाराला शोधावं म्हणून पत्रकार हे जणू पोलिसांच्या उरावरच बसले होते. पोलिसांना सुद्धा आपल्या वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागत होती. अशातच प्रमुख संशयिताचा सुद्धा खून झाल्यानं या तपासाला एक वेगळंच वळण मिळालं. पत्रकारांच्या हाती सुद्धा एक नवीन कोलीत सापडलं आणि पोलिसांच्या तपासाचा रोख हा वेगळीकडेच वळला. हो सर आम्हाला गच्चीवर आधीच जायला पाहिजे होतं पण गडबडीत सर. हो सर मी लवकरात लवकर कळवतो सर. जय हिंद सर. सर नंतर येऊ का. नाही ठीक आहे. साहेबांचा फोन होता. ओरडत होते. तू बोल. सर मयुरीची पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर 15 तारखेला रात्री 12 ते 2च्या दरम्यान मयुरीचा खून झाला. तिच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने म्हणजेच एखाद्या रॉड सारख्या वस्तूने वार करण्यात आला आणि त्यानंतर तिचा गळा चिरण्यात आला. सर सर्जिकल नाईफ नाही सर चाकूसारखा हत्यार. लॅबमधून अजून काही कळलं. हो सर आपल्याला टेबलवर जी दारूची बॉटल मिळाली होती त्यावर मयुरी आणि दिनकर दोघांचे रक्ताचे ट्रेसेस आहेत. पण सर फिंगरप्रिंट्स पुसले गेले. ज्याच्यावर आपल्याला संशय होता त्याचा खून आधीच झाला. असं वाटतंय पवार कुटुंब आपल्यापासून काहीतरी लपवते. गच्चीच्या भिंतीवर जो हाताचा ठसा मिळाला होता त्याचे सॅम्पल घेतलेत. सर ॲक्च्युली एक प्रॉब्लेम झाला. काय झालं. फॉरेन्सिक टीम तिथे पोहोचण्याआधीच पाऊस पडला आणि तो ठसा पुसला गेला. अरे काय बोलताय. ही गोष्ट जर मीडियाला कळाली ना आपल्याला वरती उतरावी लागेल.
लवकरात लवकर या केसचा रिझल्ट लागला पाहिजे. कळालं? मला पवार कुटुंबाची एक आणि एक माहिती पाहिजे लवकरात लवकर. गॉट इट? ओके सर. काय रे, विलास नाव ना तुझं? हो साहेब. रमेश पवारांच्याकडे किती वर्ष झालं ड्रायव्हर म्हणून काम करतोयस तू? 2 वर्ष झाली साहेब. रमेश पवारांच्या बद्दल काय सांगू शकतो का? त्यांचं वागणं कसं आहे? माझं नाव पुढे येणार नसेल तर सांगतो साहेब. नाही येणार, सांग. हां, रमेश साहेब आहेत ना, खूप गरम डोक्याचे आहेत साहेब. त्यांना लगेच राग येतो. बिचारा दिनकर त्यांचं खूप बोलणं ऐकून घ्यायचा. दिनकर, दिनकर. जी मालक. तू हाक मारा, पेक बनव. बनवतो. ऐका, एवढी महागडी स्कॉच माझा महागडा ग्लास फोडलाय तू. तुझा 2 महिन्याचा पगार झाला यामध्ये. चुकी झाली मालक, माफ कर. शट अप. थोबाड वगैरे काय उभारते, साफ कर सगळं. दिनकर मला म्हणाला होता की तो नोकरी सोडण्याचा विचार करतोय. मला सांग, रमेश पवारांचं त्यांच्या मुलीशी वागणं कसं होतं? साहेब त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करायचे, पण काय ना की एखाद्या मुलाशी बोलताना बघितलं ना की ते खूप भडकायचे. आणि मग रागाच्या भरात काय करतील साहेब, कोण सांगू शकत नाही. हो, म्हणजे रमेश सर रागीट तर आहेच, पण तेवढे रंगेल स्वभावाचे पण आहेत. म्हणजे साहेब, रमेश सरांच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर अनन्या जोशी आणि अविनाश जोशी हे दोघे जण प्रॅक्टिस करत असायचे. पवार कुटुंब आणि जोशी कुटुंब यांचे नको तेवढे घनिष्ठ संबंध आहेत साहेब. साहेब, हे दोन्ही पुरुष एकमेकांच्या बायकांसोबत फिरायचे. काय? हो. अरे मग तू हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलंस? साहेब, आधी तुम्ही मला दिनकरबद्दल विचारत होता. आता उगाच मी माझ्या साहेबांच्या लफड्यांबद्दल कशाला सांगत बसू? हे बघा सर, उगाच माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका. माझा आणि डॉक्टर रमेशचे फक्त प्रोफेशनल संबंध, पण याचा मयुरीच्या खुनाशी काय संबंध? आम्ही आमचं काम करतोय मॅडम. खुनाच्या केसमध्ये आम्हाला सगळ्या बाजूने विचार करावा लागतो. कुठला संबंध कुठे जोडला जाईल त्याचं काहीच सांगता येत नाही. सर, दिनकर मोरेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. या दिनकर मोरेचाही खून मयुरीप्रमाणेच करण्यात आलाय आणि तोही 15 तारखेला रात्री 12 ते 2च्या दरम्यान. त्याचा अर्थ दोघांचा खुनी एकच आहे आणि ती व्यक्ती एकच असू शकते. इन्स्पेक्टर, तुम्ही मला काय इथे बोलवलं? आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मिस्टर पवार. मागे आमची दिशाभूल झाली होती, त्यामुळे आम्ही दिनकरला शोधत होतो, पण तो तर खरा कोणी नाहीये. मग मला आता सांगा, तुमच्या बाजूच्या रूममध्ये तुमच्या मुलीचा खून झाला तरी देखील तुम्हाला तिच्या ओरडण्याचा आवाज का आला नाही? इन्स्पेक्टर, माझ्या रूमचा AC खराब आहे, त्यातून खूप आवाज येतो, त्यामुळे बाहेरचा कोणताही आवाज आतमध्ये ऐकू येत नाही. चांगलं कारण बनवलं मिस्टर पवार. मला सांगा, झोपलात किती वाजता? मी 11:30 वाजता झोपतो. पण मला हे सगळं काय विचारताय तुम्ही? कारण आम्हाला जवळजवळ खात्री पटली आहे तुमच्या मुलीचा खून तुम्हीच केलाय. व्हॉट नॉनसेन्स. डोकं फिरलं का तुमचं? मिस्टर पवार, आमचा आवाज वाढला तर सहन नाही होणार. खाली बसा. हे सगळं खोटं आहे. हेच खरं आहे मिस्टर पवार, आणि आम्हाला असं वाटतं त्या रात्री असंच काहीतरी घडलं असेल. चल निघम, चल.
अगं नीलम ये लवकर, किती वेळ लावतेस? चल चल चल. असंच घडलं होतं ना त्या रात्री? नाही नाही, तुमच्या बंगल्याला बाहेरून कुलूप होतं, जणू काही खुनीच तसं करून पळून गेलाय. पण आम्हाला असं वाटतं ते टाळं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तुम्हीच लावलंय. तुमच्या बंगल्याला अशा अनेक खिडक्या आहेत ज्याच्या काचा काढून सहज आत जाता येतं. तुम्ही हे सगळे जे बोलताय ना, हे सगळे तुमच्या कल्पनांचे खेळ आहेत, दुसरं काही नाही. नाही मिस्टर पवार, हेच खरंय. आणि सत्य हे कल्पनेपेक्षा खूप विचित्र असतं. You're all gone mad. Absolutely mad. तुम्हाला जे करायचं ते करा. अरेस्ट वॉरंट टाका. हां? कारण का मी निर्दोषच आहे. निर्दोषच आहे मी. हा बघा, हाच आहे तो नराधम बाप ज्याने आपल्या एकुलत्या एक मुलीचा म्हणजेच मयुरीचा खून केला आहे. या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा होणार की फाशीची, हेच आता आपण पाहणार आहोत. डॉक्टर लटकला. पोलिसांनी रमेश पवार हेच खुनी असल्याचा निष्कर्ष हा त्यांच्या कुटुंबियांना निश्चित हादरवणारा होता. आता प्रश्न असा होता की हा निष्कर्ष कितपत बरोबर होता किंवा यानं नक्की कोणाचं समाधान होणार होतं? खरा गुन्हेगार खरंच शोधला गेला होता का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आता या केसमध्ये सीबीआयनं शिरकाव केला होता. आणि सीबीआयनं ज्या धक्कादायक गोष्टी शोधून काढल्या त्यानं या तपासाची दिशा पूर्णपणे बदलली. सीबीआयनं नक्की काय शोधून काढलं होतं? खरा गुन्हेगार नक्की कोण होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेच्या आपल्या उद्याच्या भागात. तोपर्यंत मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.